आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग. त्यांची भक्ती इतकी श्रेष्ठत्वाला पोहोचली होती की ज्याप्रमाणे द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी घोड्यांची देखभाल करण्यापासून तर अगदी उष्टावळ काढण्यापर्यंतची सर्व कार्ये करीत असत, अगदी त्याचप्रमाणे कलियुगात संत एकनाथांच्या घरी आलेत, तेही रूप बदलून. एके दिवशी सौराष्ट्रमधून एकनाथ महाराजांकडे श्री खंड्या नावाचा एक अनाथ ब्राह्मण आला आणि अनाथांचाही नाथ एकनाथ महाराजांकडे खऱ्या अर्थाने सनाथ झाला. श्री एकनाथ सदनी माधवजी हे सर्व काम करतो. स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडी भरतो, असे एका ओळीत त्यांनी म्हटलेले आहे. संत एकनाथ महाराज विशाल बुद्धीचे होते. त्यांच्याजवळ लहान मोठा, बालक वृद्ध, राव रंक सारे काही एक समान होते. पण हेच त्या काळी सुद्धा अनेकांना आवडत नसे. त्यामुळे त्यांना मानणारे, स्तुती करणारे जसे लोक होते तसे त्यांचा द्वेष करणारे देखील लोक होते. पण एकनाथ महाराजांना त्यांच्याशी काही घेणे नव्हते. एकदा तर त्यांचे सुपुत्र हरिपंडित देखील त्यांच्यावरती रागावले. कारण भागवत ग्रंथाची प्राकृत रचना करणे हा देखील काशी पंडितांच्या दृष्टिकोनातून अपराधच होता. त्यांना काशीच्या पंडितांचे बोलवणे आले. आता आपल्याला काशीला जावे लागणार, पण त्याआधी श्रीखंड्याचा विवाह करावा असे नाथ महाराजांनी व गिरिजाबाईंनी ठरवले. आता मात्र श्रीखंड्याच्या रूपातील भगवान श्रीकृष्ण विचार करू लागले काय करावे, आणि त्यांनी गुप्त होण्याचा किंवा अदृश्य होण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्यांनी द्वारकेतील एका ब्राह्मणास दृष्टांत दिला. हा ब्राह्मण फक्त एकाच गोष्टीसाठी भक्ती करीत होता, मला भगवान श्रीकृष्णांचे दर्शन प्रत्यक्ष रूपात पाहिजे. पण त्यासाठी भक्ती करण्याचे मार्गदर्शन त्यास अनेकांनी केले, पण त्यास काही भगवान श्रीकृष्णाचे दर्शन होत नव्हते. त्याचा तो उदासपणा श्रीकृष्णांनी जाणला व आपल्या भक्तास दृष्टांत दिला. तुला माझे दर्शन हवे आहे ना, तू पैठणला जावे, तेथे संत एकनाथ महाराज राहत आहेत, त्या ठिकाणी श्रीखंड्याच्या रूपात श्रीकृष्ण राहत आहेत, असा दृष्टांत होताच तो लगेच पैठणला आला व एकनाथ महाराजांच्या वाड्यात येऊन संत एकनाथ महाराजांना दृष्टांत सांगितला व मला त्वरित त्या श्रीखंड्याचे दर्शन घ्यायचे आहे, मला त्यास भेटवा, त्वरित बोलवा, असे सांगून रडू लागला. हे संत एकनाथ महाराज सुद्धा क्षणभर ऐकून स्तब्ध झालेत, स्तंभित झालेत. त्यांना काहीच सुचत नव्हते आणि त्वरित श्रीखंड्याचा शोध घेऊ लागले. श्रीखंड्या, अरे श्रीखंड्या, कृष्णा, हरे श्रीकृष्णा, असा टाहो फोडून रडू लागले. तोपर्यंत गिरिजाबाईंनाही कळले, त्या देखील रडू लागल्यात. पण श्रीखंड्या तर देवघरातील असलेल्या खांबात त्वरित गुप्त झाला आणि संत एकनाथ महाराज व गिरिजाबाईंनी तर धावाच सुरू केला. शेवटी भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष रूपात सर्वांना दर्शन दिले. त्यांनी सांगितले, आपण माझ्या विवाहाची चिंता करू नका, पण रुक्मिणी स्वयंवर कथा मी तुमच्याच वाणीतून प्रकट झाली आहे, ती म्हणजे श्रीखंड्याचाच विवाह झाल्यासारखा आहे. हे ऐकून संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी व गिरिजाबाईंनी भगवान श्रीकृष्ण साष्टांग प्रणाम केला आणि भगवान श्रीकृष्ण लगेच गुप्त झाले. यामुळे रुक्मिणी स्वयंवराची श्रेष्ठता आहे. ज्यांचे विवाह होत नाही त्यांनी रुक्मिणी स्वयंवराचे वाचन, श्रवण, पठन केले तरी त्याचा लाभ प्राप्त होतोच. श्रीखंड्याच्या रूपात भगवान श्रीकृष्णांनी कावडाद्वारे ज्या रांजणात पाणी टाकत होते, तो रांजण, ज्या सहाण्यावरती चंदन उगाळत होते, ती सहान आणि श्रीखंड्य गुप्त झाला तो खांब आजही पैठण क्षेत्री संत एकनाथ महाराजांच्या वाड्यात आहेत. हे विशेष. ही सर्व माहिती संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज भावार्थ दर्शन या पुस्तकातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.